विद्यार्थी मित्रांनो, आपण पॉलिटिक्सची जी आपली लेक्चर सिरीज सुरू केली आहे त्यातील पहिला चॅप्टर पाहत आहोत. तो म्हणजे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. म्हणजे आपलं जे संविधान निर्मिती झाली तर त्यालाही काही ऐतिहासिक संदर्भ आहे किंवा त्याला एक उगम स्थान आहे. त्याच्या अनुषंगानं मग त्याच्यामध्ये काळानुरूप विविध प्रसंगांमुळे झालेली पुन्हा त्याचं इव्हॉल्युशन आहे, त्याच्यामध्ये चेंजेस झाले आहेत. आणि असं करत करत जो कायदेशीर प्रवास जो आहे भारतीय संविधानाचा ब्रिटिश सरकारपासून, तो आपण या चॅप्टरमध्ये अभ्यासणार आहोत. आणि हा परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण ह्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न हे विविध जे ॲक्ट जे आहेत जे ब्रिटिश शासनाने केले होते तर त्याच्यावर दरवर्षी या ना त्या स्वरूपामध्ये येत असतात. तर सर्वात प्रथम आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये बघूया की ब्रिटिशांचं जे आगमन झालं आहे तर ते बघा 1608मध्ये ब्रिटिश लोक भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्यापारी म्हणून ते आले होते. ओके, सुरुवातीला ते सरकार म्हणून आले नव्हते तर व्यापारी म्हणून आले होते. काय झालं होतं, त्यांना 1600मध्ये राणी एलिझाबेथ एक हिच्याकडून व्यापाराचे विशेष अधिकार, एक्सक्लुझिव्ह ट्रेडिंग राईट असं त्यांना मिळाले होते. म्हणजे बघा 1600मध्ये त्यांना अधिकार मिळाले आणि मग ते 1608मध्ये काय झालं, भारतामध्ये आलेले आहेत. ओके, पुढे बघूया आपण की 1765मध्ये त्यांना काय झालं, दिवाणी अधिकार मिळाले. कुठे कुठे, बंगाल, बिहार आणि ओरिसा. म्हणजे भारताचा जो तो पूर्व भाग आहे, बंगाल, बिहार आणि किनारपट्टीचा ओरिसा, तर यांना दिवाणी अधिकार मिळाले. म्हणजे त्यांना महसूल, रेव्हेन्यू आणि दिवाणी न्याय म्हणजे सिव्हिल जस्टिसचे अधिकार 1765ला जे आहेत तर ते प्राप्त झालेले आहेत. ह्या आपल्याला सर्वांना माहीत आहे. ह्याच्या मागे कशाचा अधिकार, जी बक्सारची लढाई झाली त्याच्यानंतर मिळालेले अधिकार आहेत. बरोबर, पुढे बघू. राज्यघटनेची जी गरज आहे ना, तर 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यावर मग आपल्याला राज्यघटनेची गरज भासली. पण त्यासाठी 1946मध्ये संविधान सभा म्हणजेच कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ही स्थापन करण्यात आली. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे 26 जानेवारी 1950ला संविधान अंमलात आले, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, कमेन्समेंट. ओके, तर अशा पद्धतीनं हा जो प्रवास आहे तर तो आपण पुढे बघणार आहोत. संविधान निर्मितीची प्रक्रिया हा आपला दुसऱ्या टॉपिकमध्ये आहे, त्यामध्ये बघणारच. आता बघा 1773ला कंपनीने पहिला हा जो रेग्युलेटिंग ॲक्ट आणला. बरोबर, त्यानंतर 1857च्या उठावानंतर 1858चा एक ॲक्ट आला. तर 1773 ते 1858 या काळाला कंपनी रूल असे म्हटले जाते. आणि त्याचबरोबर 1858 ते 1947पर्यंत क्राऊन रूल म्हणजे ब्रिटिश सरकारचा रूल असं म्हटलं जातं. तर आपण कंपनी रूलमध्ये सर्वात पहिला ॲक्ट, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 तो पाहूया. याचं महत्त्व काय होतं, तर ब्रिटिश सरकारनं ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी उचललेलं हे पहिलं पाऊल होतं. ओके, याने काय झालं, भारतामध्ये केंद्रीय प्रशासनाचा, सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशनचा पाया रचला गेला. हे पहिलं पाऊल होतं आणि याच्यामुळे काय झालं, पाया रचला गेला. ह्याची वैशिष्ट्य बघूया आपण ह्या ॲक्टची काय होती. बंगालचा जो गव्हर्नर होता त्याला आता गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल असं नाव जे आहे तर ते तिथं तैनात आलेलं आहे. आणि लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज जो आहे तर तो पहिला गव्हर्नर जनरल होता. आणि त्याच्या मदतीसाठी 4 सदस्यांचं काय होतं, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जे आहे तर ती होती. आता पुढे बघा, बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सीचे जे गव्हर्नर आहेत ना आता, तर ते बंगालच्या गव्हर्नरच्या सबऑर्डिनेट झाले. ओके, किंवा त्याला अधीन झाले असं म्हणतात. बरोबर, की हायरार्कीमध्ये त्यांना बेंगालच्या गव्हर्नरला महत्त्वाचं स्थान होतं आणि त्यांच्या खालोखाल मग काय केलं, बॉम्बे आणि मद्रासला आणलं गेलं. 1774मध्ये सुप्रीम कोर्टची कलकत्ता येथे स्थापना झाली आणि ज्यामध्ये एक न्यायाधीश आणि इतर 3 न्यायाधीश, एक मुख्य न्यायाधीश आणि इतर 3 न्यायाधीश असे त्याची रचना होती. त्याचबरोबर 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट जो होता तो कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कोणताही खाजगी व्यापार, प्रायव्हेट ट्रेड करण्यास किंवा स्थानिकांकडून भेटवस्तू किंवा लाच घेण्यास मनाई या ॲक्टने केली होती. ह्याच्यामुळे काय झालं की ते कुठेही इन्वॉल्व्ह होणार नाहीत आणि त्याच्यामध्ये करप्ट होणार नाहीत अशा पद्धतीची भावना ह्या ॲक्टमध्ये होती. ब्रिटिश सरकारनं काय केलं मग, की कोर्ट ऑफ डायरेक्टर्सद्वारे कंपनीवरचं नियंत्रण जे आहे तर ते मजबूत केलेलं आहे. अशा पद्धतीनं हा रेग्युलेटिंग ॲक्ट आपण आता पाहिला. आता आपण पुढे बघूया की अमेंडिंग ॲक्ट 1781 किंवा त्यालाच ॲक्ट ऑफ सेटलमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. याचा हेतू काय होता, तर हा चार्टर ॲक्ट जो आहे तर त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या तर त्या त्रुटी दूर करण्यासाठी किंवा दोष दूर करण्यासाठी हा कायदा संमत करण्यात आला. ह्याच्यामध्ये बघूया,
गव्हर्नर जनरल आणि त्याची जी काउन्सिल आहे त्यांच्या अधिकृत कार्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रातून त्यांना मुक्त केलं. म्हणजेच काय, ऑफिशियल कपॅसिटीमध्ये एखाद्या गव्हर्नर जनरलनं जर काम केलं असेल तर त्या कार्यालयीन कामासाठी किंवा ऑफिशियल कामासाठी त्याला आता सुप्रीम कोर्टमध्ये खेचता येत नव्हतं. त्याचबरोबर महसूल किंवा रेव्हेन्यू प्रकरणं जी आहेत तर त्यांनासुद्धा सुप्रीम कोर्टच्या ज्युरिडिक्शनमध्येच किंवा अधिकार क्षेत्रातून वगळलं. म्हणजे थोडक्यात काय केलं आहे बघा, सुप्रीम कोर्टचे अधिकार कापलेले आहेत आणि गव्हर्नर जनरलला थोडंसं अजून जास्त महत्त्व किंवा जास्त प्रमाणात अधिकार दिलेले आहेत. त्याचबरोबर कलकत्त्याच्या सर्व रहिवाशांवर सुप्रीम कोर्टाची व्याप्ती वाढवली. 1781चा आपण अमेंडिंग ॲक्ट किंवा ॲक्ट ऑफ सेटलमेंट बघतो, तर त्याच्यानुसार कलकत्त्याच्या रहिवाशांवर सुप्रीम कोर्टची व्याप्ती वाढवली. पण न्याय देताना हिंदूंना हिंदू कायद्यानुसार आणि मुस्लिमांना मोहामेडन कायद्यानुसार न्याय देण्याची अट जी आहे तर ती घातलेली दिसून येते आपल्याला. बरोबर. अजून काय आहे बघूया आपण या ॲक्टमध्ये. तर ह्या ॲक्टमध्ये आहे की प्रांतीय न्यायालय ज्यातली जी अपील जी आहेत ना ती सुप्रीम कोर्टकडे न जाता तर ती काय केली आता गव्हर्नर जनरल इन काउन्सिलकडे जातील असं ठरवलं गेलेलं आहे. बरोबर. गव्हर्नर जनरल इन काउन्सिलकडे जातील असं ठरलेलं आहे. याचाच अर्थ काय, अमेंडिंग ॲक्ट ऑफ 1781 किंवा ॲक्ट ऑफ सेटलमेंट याचा एक क्रक्स बघितला तर त्यानं काय केलं, सुप्रीम कोर्टचे जे अधिकार क्षेत्र आहे तर ते काही प्रमाणात कमी केलं आणि गव्हर्नर जनरलचं महत्त्व जे आहे तर ते वाढवलेलं आहे. ठीक आहे, हे विसरायचं नाही आहे. आता पुढचा पार्ट बघूया आपण, तो म्हणजे पिट्स इंडिया ॲक्ट 1784. पिट्स इंडिया ॲक्ट 1784 या ॲक्टनं काय केलं, कंपनीचं व्यापारी किंवा कमर्शियल आणि राजकीय पॉलिटिकलसाठी असे वेगवेगळं कार्य केलेत. म्हणजे कमर्शियल कार्य वेगळी कंपनीची आणि राजकीय किंवा पॉलिटिकल कार्य वेगळं असं ठरवलं. दुहेरी गव्हर्नमेंट आणलं, डबल गव्हर्नमेंट. म्हणजेच काय, ही जी व्यापारी कार्य आहेत कंपनीची तर त्याच्यासाठी काय आणलं, एक कोर्ट ऑफ डायरेक्टर आणलं. बरोबर. आणि राजकीय बाबींसाठी काय आणलं, बोर्ड ऑफ कंट्रोल नावाचं नवीन मंडळ जे आहे तर ते स्थापन केलं आहे. या कायद्याने बोर्ड ऑफ कंट्रोलला काय दिलं आपण, सिव्हिल आणि मिलिटरी बघितलं आपण, हे अधिकार जे आहेत तर ते बोर्ड ऑफ कंट्रोलला मिळाले. म्हणजे परत एकदा मी रिपीट करतो की कोर्ट ऑफ डायरेक्टर जे आहे तर ते कशासाठी आहे, तर ते आहे व्यापारी कामासाठी आणि बोर्ड ऑफ कंट्रोल हे कशासाठी आहे तर राजकीय. अशा पद्धतीने पिट्स इंडिया ॲक्ट कसं काय लक्षात ठेवायचं की राजकीय आणि व्यापारी वेगवेगळे केले. या कायद्यामुळे प्रथमच भारतीय कंपनीच्या क्षेत्राला ब्रिटिश पोझेशन इन इंडिया असं संबोधण्यात आलं. बघा, म्हणजे एखादी कंपनी जेव्हा काम करत असते एखाद्या क्षेत्रामध्ये तर त्या कंपनीचा अधिकार त्या जमिनीवर नसतो. पण पिट्स इंडिया ॲक्ट 1784 काय सांगितलं की ब्रिटिश पोझेशन इन इंडिया असं त्याला संबोधण्यात आलं. याचाच अर्थ काय की आता हळूहळू पाळेमुळे जी आहेत तर ती रोवायला ब्रिटिश सरकारनं म्हणजे सुरुवात केली होती किंवा वाढत होतं त्यांचं काम. आता आपण पुढे बघूया ॲक्ट ऑफ 1786. लॉर्ड कॉर्नवॉलिस काय बघतो आपण, लॉर्ड कॉर्नवॉलिस जे आहे तर यांची बंगालचे गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली होती त्या काळात. त्यामुळे त्यांनी 2 अटी ठेवल्या होत्या. त्या कुठल्या की विशेष प्रकरणांमध्ये काउन्सिलचा निर्णय बघितला आपण, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ठेवली होती गव्हर्नर जनरलच्या मदतीला, तर त्याचा रद्द करण्याचा किंवा ओव्हरराईड करण्याचा अधिकार मिळावा हे कॉर्नवॉलिसनं ठेवलं होतं. त्याचबरोबर त्यांना कमांडर इन चीफ हे सुद्धा पद मिळालं होतं या ॲक्टनुसार. बरोबर. म्हणजे गव्हर्नर जनरलला अजून म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या सुद्धा वरचे अधिकार, त्यांना ओव्हरराईड करायचे अधिकार आणि त्याचबरोबर कमांडर इन चीफ हे अधिकार 1786ला दिले आणि ते लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्या मागणीनुसार किंवा अटीनुसार दिले होते. आता आपण पुढचा पार्ट बघूया 1783-93चा चार्टर ॲक्ट. बरोबर. तर या कायद्यानं लॉर्ड कॉर्नवॉलिसला दिलेल्या ओव्हररायडिंग पॉवर ज्या आहेत त्या सर्व गव्हर्नर जनरलला आणि त्याचबरोबर प्रेसिडेन्सी गव्हर्नर जनरलला सुद्धा लागू केलेल्या आहेत. त्याचबरोबर 1793च्या चार्टर ॲक्टने गव्हर्नर जनरलला मुंबई आणि मद्रासच्या दुय्यम प्रेसिडेन्सी सरकारांवर अधिक नियंत्रण तर ते दिलेले आहेत. त्याचबरोबर 1793च्या चार्टर ॲक्टनं अजून काय केलं, ट्रेड मॉनोपोली एक्सटेन्शन. म्हणजेच काय, कंपनीची भारतातील व्यापाराची मक्तेदारी पुढील 20 वर्षांच्या कालावधीसाठी वाढवली. म्हणजेच काय की मक्तेदारी म्हणजे काय की ब्रिटिशांमधून एकच व्यक्ती एकच
कंपनी जी आहे तर ती भारतामध्ये येऊन काम करणार, इतर कुठल्याही कंपनी येणार नाहीत कारण की त्यांना परवानगीच नाही व्यापार करायची भारतामध्ये. अशा पद्धतीनं कंपनीची मक्तेदारी 20 वर्षासाठी वाढवली, म्हणजे 1793 1813 अशा कालावधीसाठी. त्याचबरोबर कमांडर इन चीफबद्दल अशी तरतूद करण्यात आली की कमांडर इन चीफ हा गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा मेंबर नसेल, ओके, जोपर्यंत त्याची त्या पदावर स्वतंत्रपणे नियुक्ती केली जात नाही, बरोबर. अशी तरतूदसुद्धा 1793च्या चार्टर ॲक्टने केलेली आहे. त्याचबरोबर पेमेंट फॉर इंडियन रेव्हेन्यू म्हणजे काय, या कायद्यानं असं ठरवलं की बोर्ड ऑफ कंट्रोल, आपण बघितलं बोर्ड ऑफ कंट्रोल कशाला होतं, तर ते राजकीय बाबींसाठी, बरोबर, राजकीय बाबींसाठी. तर त्यांचे व सदस्य आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार आता भारतीय महसुलातून किंवा इंडियन रेव्हेन्यूमधून दिले जाते, ही सुद्धा तरतूद ह्यानुसार केली. पुढचा पार्ट बघूया आपण आता, तो म्हणजे चार्टर ॲक्ट 1813मधला जो चार्टर ॲक्ट आहे तर तो आपण बघूया. तर या ॲक्टनुसार या कायद्याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत ते पण आपण बघूया. ट्रेड मोनोपोली, बरोबर. यानं काय केलं, भारतातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे जे ट्रेडचे व्यापाराची मक्तेदारी जी होती ना ती संपवली आणि काय केलं, भारतीय व्यापार जो आहे सर्व ब्रिटिश व्यापाऱ्यांसाठी आता खुला केला आहे, जो की 1793मध्ये काय केलं होतं आपण इथे पाहिलं की 20 वर्षांसाठी ठेवले होते. त्याचबरोबर अजून काय केलं, पण चहाचा व्यापार आणि चीनसोबतचा व्यापार यामध्ये मात्र कंपनीची मक्तेदारी जी आहे तर ती अजूनही राहिलेली आहे. त्याचबरोबर याने कंपनीच्या ताब्यातील भारतीय प्रदेशांवर ब्रिटिश क्राऊन ते सार्वभौमत्व जे आहे तर ते स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे, ओके. त्यानंतर ख्रिश्चन मिशनरींच्या संदर्भामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत. चार्टर ॲक्ट 1813च्या नुसार ख्रिश्चन मिशनरी जे आहेत ते भारतात येण्याची आणि लोकांचे प्रबोधन म्हणजेच एनलायटनमेंट करण्याची परवानगी दिली. म्हणजेच बघा काय, धर्मांतर चळवळ चालू झाली असं आपण म्हणू शकतो इथे 1813च्या चार्टर ॲक्टनुसार. त्याचबरोबर भारतातील रहिवाशांमध्ये पाश्चात्य शिक्षणांचा म्हणजेच वेस्टर्न एज्युकेशनचा प्रसार करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. लोकल टॅक्सेस, स्थानिक स्वराज्य संस्थांना, लोकल गव्हर्नमेंटना व्यक्तींवर कर लादण्याचे अधिकार जे आहेत तर ते दिले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर न भरणाऱ्यांना शिक्षा देण्याचाही अधिकार. इतक्या जुलूमशाही पद्धतीनं गोष्टी चालू झाल्या. आता पुढचा पार्ट बघूया आपण, चार्टर ॲक्ट 1813. असं म्हटलं जातं की चार्टर ॲक्ट 1833चा आपण चार्टर ॲक्ट बघतोय. तर ह्या चार्टर ॲक्टमध्ये केंद्रीकरण म्हणजे सेंट्रलायझेशनची प्रवृत्ती आहे ना तर ती सर्वात उच्च पातळीवर होते. म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जो म्हणतो आपण किंवा गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल जो सर्वात सर्वोच्च होता, तर त्याच्याकडे जे सत्तेचे केंद्रीकरण किंवा पॉवर एकवटली होती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि ते 1833मध्ये त्याचं अंतिम पाऊल होतं असं म्हटलं जातं. आता बघा इथे काय झालं 1833च्या चार्टर ॲक्टमध्ये की गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जो आहे हे नाव देण्यात आलं. कुणाला, तर तो बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता त्याला आता काय केलं, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असं नाव दिलं आणि त्याला सर्व नागरी आणि लष्करी अधिकार दिले. लॉर्ड विल्यम बेंटिक जे आहे तर हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल जे आहे तर ते होते, लॉर्ड विल्यम बेंटिक. यानंतर या कायद्याने मुंबई आणि मद्रासचे गव्हर्नरांचे कायदे करण्याचे अधिकार आहेत ना तर ते काढून घेतले. गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला संपूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार जे आहेत, एक्सक्लुझिव्ह ट्रेड राईट किंवा अनन्य अधिकार असं म्हणतात, तर ते त्यांना दिले गेले, ओके. आणि या कायद्यांपूर्वीच्या नियमांना, या कायद्याच्या पूर्वी नियमांना काय म्हणायचे, रेग्युलेशन्स असं म्हटलं जायचं. तर या कायद्याअंतर्गत बनवलेल्या नियमांना ॲक्ट असेच म्हटलं जातं, बरोबर. म्हणजे बघा की काय केलं, लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदे करण्याचे अधिकारसुद्धा खालच्या म्हणजे मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरांचे काय घेतले, काढून घेतले आणि ते कोणाला दिले, बंगालच्या गव्हर्नर जनरलला दिले. म्हणजेच केंद्रीकरण बघा कसं झालं. त्याचबरोबरीनं कमर्शियल टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी म्हणजे काय, आता
ईस्ट इंडिया कंपनी आपण काय बघितलं होतं 1608मध्ये कशासाठी आली, तर ती व्यापार करण्यासाठी आली, बरोबर, व्यापार करण्यासाठी आलेली होती. पण नंतर काय केलं आपण, त्याचं इव्हॉल्युशन बघितलं. 1813मध्ये तिचे व्यापार करण्याची मक्तेदारी जी आहे तर ती मोडून काढली, बरोबर. आणि आता काय झालं 1833मध्ये, तर ती व्यापारी संस्था म्हणून असली तिची भूमिकाच संपली 1833मध्ये. तर ती पूर्ण भूमिका संपली आणि त्याचं पूर्णपणे काय झाली, प्रशासकीय संस्था बनली. सिव्हिल सर्व्हिसेस बघूया आपण पुढे जाऊन, की नागरी सेवांसाठी खुली स्पर्धा सुरू करण्याचा प्रयत्न. खुली स्पर्धा म्हणजे काय, त्यामध्ये कोणीही पार्टिसिपेट करू शकतं, या कायद्याने केला. परंतु काय झालं बघा, कोर्ट ऑफ डायरेक्टर जे आहेत तर त्यांचा विरोध होता या स्पर्धेला, त्याच्यामुळे खुल्या स्पर्धेला, त्याच्यामुळे ही तरतूद लागू होऊ शकलेली नाही. लक्षात आहे. ह्या गोष्टी आपण जे ॲक्ट वाचतो हे वारंवार आपल्याला रिवाईज केले पाहिजेत. कारण की एक लक्षात घ्या, पॉलिटी हा जो टॉपिक आहे हा मी त्याला म्हणतो की काय आहे, शब्दांचा खेळ आहे. पॉलिटी हा काय, शब्दांचा खेळ आहे. त्याच्यामुळे त्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात ठेवणं, त्याच्यावर आधारित MCQ सोडवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता पुढे बघूया आपण चार्टर ॲक्ट 1853, सेपरेशन ऑफ पॉवर्स. ओके, गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलची कायदेविषयक आणि कार्यकारी एक्झिक्युटिव्ह कार्य पहिल्यांदा वेगळी करण्यात आली 1853च्या ॲक्टमुळे. काय काय, लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह कार्य पहिल्यांदा काय केली, वेगळी केली. आता लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये 6 नवीन सदस्यांची भर टाकण्यात आली, ज्यांना लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर्स असे म्हटले गेले. 6 नवीन सदस्यांची भर याच्यामध्ये टाकली गेली आणि त्यांना लेजिस्लेटिव्ह काउन्सिलर्स म्हटले गेले. त्यामुळे आता काय झालं बघा, की इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची स्थापना झाली. ओके, या काउन्सिलच्या कायदेविषयक शाखेने मिनी पार्लमेंटप्रमाणे काम करण्यास सुरुवात केली आणि ब्रिटिश संसदेप्रमाणे कार्यपद्धती जी आहे तर ती अवलंबलेली आहे. त्यामुळे काय झालं, आता कायदे बनवणं हे पहिल्यांदा काय झालं, एक स्पेशल फंक्शन बनलं गेलं. का स्पेशल फंक्शन बनलं गेलं, कारण की त्याच्यासाठी डेडिकेटेड इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह विंग जी 6 सदस्यांची आहे तर ती काय झाली, इथे स्थापन झालेली आहे, बरोबर. 1853चा ॲक्ट म्हटलं काय लक्षात ठेवायचं, पहिला सेपरेशन ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेटिव्ह पॉवर. ओके, आणि 6 सदस्यांची इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ह्या 2 गोष्टी आपण चार्टर ॲक्ट 1853 म्हटल्यावर लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण पुढे जाऊया. पुढे बघणार आहे आपण इंडियन गव्हर्नमेंट ॲक्ट 1857, किंवा ॲक्च्युली त्याला 1858चा कायदा आहे तो. पण 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांना असं वाटलं की आपण अजून काहीतरी मूलभूत बदल जे आहेत तर ते केले पाहिजेत ॲक्टमध्ये. त्याच्यामुळे त्यांनी 1858ला काय बनवला, ॲक्ट बनवलेला आहे. 1857च्या उठावानंतर शिपाई मुठीने जे म्हणतो आपण, किंवा सैनिकांचा उठाव, तर त्याला भारताच्या सुशासनाचा कायदा, ॲक्ट ऑफ गुड गव्हर्नमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. ह्या कायद्याला 1858च्या कायद्याला म्हटलं जातं. तर या कायद्यामध्ये काय केलं बघा, की क्राऊन रूल म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहिती आहे. ब्रिटिश घराण्यामध्ये काय आहे, की राजेशाही आहे, बरोबर. डेमोक्रॅटिक म्हणजे राजेशाही असं त्याला म्हटलं जातं आपण. तर भारताचे शासन आता थेट ब्रिटिश महाराणीच्या हर मॅजेस्टीच्या नावाने चालवले जाणार होते. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी आता काय केली, विसर्जित करण्यात आलेली आहे 1858च्या ॲक्टमध्ये. आता पुढे बघा, गव्हर्नर जनरल जो आहे भारताचा, आपण बघितलं होतं या ॲक्टमध्ये 1833च्या ॲक्टमध्ये गव्हर्नर जनरल हे पद होतं, ते बदलून आता काय केलं, व्हाईसरॉय असं करण्यात आलं, जो इथून पुढं ब्रिटिश क्राऊनचं प्रतिनिधित्व करायचा. ब्रिटिश क्राऊनचं काय करायचं, प्रतिनिधित्व करायचा. आणि लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय बनलेले आहेत. लॉर्ड कॅनिंग काय बनले, भारताचे पहिले व्हाईसरॉय इथं बनलेले दिसून येतात. आता पुढे बघूया आपण की ॲबॉलिशन ऑफ डबल गव्हर्नमेंट, बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर आपण बघितलं कुठे केलं होतं, ते पिट्स इंडिया ॲक्ट याच्यामध्ये केलं होतं. तर ती डबल गव्हर्नमेंटची पद्धत आता काय केली, संपवली. त्याचबरोबर 1858 चार्टर ॲक्टने अजून काय केलेलं आहे, तर बघा की सेक्रेटरी ऑफ स्टेट नावाचं नवीन पद आणलं, बरोबर. भारताच्या प्रशासनावर पूर्ण नियंत्रण असणारे सेक्रेटरी ऑफ स्टेट हे नवीन पद निर्माण केलं, जे ब्रिटिश मंत्रिमंडळाचे सदस्य होते.
जे ब्रिटिश संसदेला काय होते, जबाबदार होते. आणि त्यांच्या मदतीसाठी 15 सदस्यांचे काउन्सिल किंवा ॲडवायझरी बोर्ड जे आहे तर ते स्थापन केले. या कायद्यानं अजून काय केलं, सेक्रेटरी ऑफ स्टेट इन काउन्सिल ही एक कॉर्पोरेट संस्था स्थापन केली, जी भारत आणि इंग्लंडमध्ये खटला भरण्यास तसेच तिच्यावर खटला भरू जाऊ शकेल अशा यास ती कॅपेबल होती. पण एक लक्षात घ्या, या कायद्यानं असं भारतात फार काही ठोस बदल केले नाही. जरी त्यांनी सांगितलं होतं की 1857च्या ॲक्टनंतर आम्ही बरेचसे बदल घडवू वगैरे, पण अशा पद्धतीचं काहीही केलं नाही. आता आपण पुढे जाऊन बघूया, तो म्हणजे इंडियन काउन्सिल ॲक्ट. इंडियन काउन्सिल ॲक्ट कधीचा आहे, तो 1861चा कायदा आहे. बरोबर, आपण एक बघतो 1861चा इंडियन काउन्सिल ॲक्ट. या कायद्यानं कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत भारतीयांना सामील करून घेण्यास सुरुवात केली. हे लक्षात घ्या, म्हणजे पहिल्यांदा लेजिस्लेचरमध्ये भारतीयांना स्थान दिलं किंवा कायदेशीर प्रक्रियेमध्ये काय केलं, भारतीय लोक जे आहेत तर त्यांना स्थान दिलं. त्यानंतर काय केलं, इंडियन्स इन काउन्सिल, व्हाईसरॉयने त्यांच्या विस्तारित काउन्सिलमध्ये काही भारतीयांना नॉन ऑफिशियल मेंबर्स म्हणून नॉमिनेट करावे अशी तरतूद करण्यात आली. आणि त्यामुळे काय झालं, 1862मध्ये लॉर्ड कॅनिंग यांनी काय केलं, 1862मध्ये राजा ऑफ बनारस, महाराजा ऑफ पटियाला आणि सर दिनकर राव या 3 भारतीयांना काय केलं, लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये नामांकित केलेलं आहे. आता पुढे बघूया आपण डिसेंट्रलायझेशन. आपण बघितलं सेंट्रलायझेशनमध्ये काय केलं होतं की भारतीय गव्हर्नर जनरल जो आहे तर त्याच्याकडे खूप साऱ्या पॉवर्स दिल्या होत्या, म्हणजे खालच्या प्रेसिडेन्सीच्या पण काढून दिल्या होत्या. तर ते आता रिव्हर्स केलं, म्हणजे आता बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सीची वैधानिक किंवा लेजिस्लेटिव्ह पॉवर जे आहे तर ते त्यांना आता काय केलं होतं, म्हणजे कलकत्त्यावरून बॉम्बे आणि मद्रास यांना आता परत ते अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे काय झालं, 1773मध्ये काय झालं होतं आपलं की कायदेनिर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती. 1833मध्ये काय झालं होतं, ते एकदम पीकला गेलं होतं सेंट्रलायझेशन. ते आता 1861च्या ॲक्टनुसार परत खाली यायला लागलं अशा पद्धतीनं. आणि पुढे जाऊन तर ते 1937मध्ये प्रांतांना संपूर्ण इंटरनल ऑटोनॉमी मिळाली. अशा पद्धतीनं 1833चं जे सेंट्रलायझिंग टेंडन्सी आता उलटी होत आहे. पुढे काय झालं की अजून 1861च्या ॲक्टनुसार बंगालमध्ये 1862 साली उत्तर पश्चिम प्रांत म्हणजेच नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स जो म्हणतो त्याला आपण, तिथं 1886 साली आणि पंजाबमध्ये 1897 या साली नवीन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल स्थापन करण्याची तरतूद जी आहे तर ती करण्यात आली. बरोबर, परत रिपीट करतो, बंगाल 1862, उत्तर पश्चिम 1886 आणि पंजाब 1897 इथे तरतूद करण्यात आली. पोर्टफोलिओ सिस्टम, व्हाईसरॉयने काय केलं, काउन्सिलमधील कामकाजांसाठी नियम बनवण्याचे अधिकार देण्यात आले. व्हाईसरॉयनं काय केलं, काउन्सिलमधल्या कामांसाठी नियम बनवण्याचा अधिकार देण्यात आले. लॉर्ड कॅनिंगने 1859मध्ये सुरू केलेल्या पोर्टफोलिओ सिस्टमला या कायद्यानं मान्यता दिली आणि याद्वारे काय झालं, काउन्सिलच्या एका सदस्याला सरकारच्या एका किंवा अधिक विभागांचा प्रभारी इन्चार्ज जो आहे तर तो देण्यात आला. अशा पद्धतीनं आणि त्याला त्या विभागाच्या पद्धतीनं अंतिम आदेश काढण्याचे अधिकार दिलेला आहे. म्हणजे हा प्रश्न कसे बनवू शकतात, एकतर पोर्टफोलिओ सिस्टम हा कुठल्या ॲक्टनं आला, 1861च्या ॲक्टनं. ही सिस्टम सुरू कोणी केली होती, लॉर्ड कॅनिंगनं. कधी केली होती, तर ती केली होती 1859मध्ये. त्याचबरोबर 1861चा जो इंडियन काउन्सिल ॲक्ट आहे त्याने काय केलं, आणीबाणीच्या काळात, इमर्जन्सीच्या काळात काउन्सिलच्या संमतीशिवाय ऑर्डिनन्सेस काढण्याचा अधिकार व्हाईसरॉयना देण्यात आले. पण ऑर्डिनन्सेस हा टॉपिक सेपरेटली पार्लमेंटमध्ये बघणारच आहे. पण इथे लक्षात घ्या की व्हाईसरॉय डायरेक्ट ऑर्डिनन्स विधानमंडळाच्या परवानगीशिवाय काढू शकत होते आणि अध्यादेशाचा कालावधी हा 6 महिने होता. आता पुढचा पार्ट आपण बघूया, तो म्हणजे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892. या कायद्याची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत ते बघा, की सदस्य संख्या वाढली. सेंट्रल आणि प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये नॉन ऑफिशियल सदस्यांची संख्या जी आहे तर ती वाढवण्यात आली आहे बरोबर. पण काय झालं, ऑफिशियल मेजॉरिटी त्यांची संख्या कायम ठेवण्यात आली. त्याचबरोबर
लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची जी आहे तर ती कार्य वाढवली. त्यांना बजेटवर चर्चा करायचा अधिकार मिळाला किंवा कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारण्याचे अधिकारसुद्धा 1892च्या ॲक्टमध्ये देण्यात आले. त्याचबरोबर नॉमिनेशनची तरतूदसुद्धा इथे देण्यात आली. म्हणजे काही नॉन ऑफिशियल सदस्यांच्या नामांकनासाठी तरतूद 1892च्या इंडियन काउन्सिल ॲक्टनं केलेली आहे. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये काय होतं की प्रांतीय काउन्सिल किंवा प्रोव्हिन्शियल काउन्सिल आणि बेंगाल चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिफारसीवरून व्हाईसरॉयद्वारे नामांकन जे आहे तर ते करण्यात आलं. त्याचबरोबर प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे प्रांतिक स्तरावरचे जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होतात तर त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट बोर्ड किंवा जिल्हा बोर्ड, नगरपालिका, विद्यापीठ, व्यापारी संघटना, जमीनदार आणि चेंबर्स यांच्या शिफारसीवरून राज्यपालांमार्फत म्हणजे गव्हर्नरच्या मार्फत नामांकन जे आहे तर ते देण्यात आलं. त्याचबरोबर या कायद्याने हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे ज्याच्यावर प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे. तो म्हणजे 1892चा चार्टर ॲक्ट जो आहे तर त्याच्या माध्यमातून निवडणुकीची किंवा इलेक्शनची मर्यादित आणि अप्रत्यक्ष तरतूद केली होती. पण म्हणजे निवडणुकीची तरतूद 1892च्या ॲक्टनं केली होती. पण लक्षात घ्या की निवडणूक असा शब्द वापरला नव्हता. तर काय होतं, काही संस्थांच्या शिफारसींवर आधारित नामांकन असं म्हटलं होतं. म्हणजे कुठल्या संस्था, सेंट्रलच्या केसमध्ये हे प्रांतीय काउन्सिल, बेंगाल चेंबर ऑफ कॉमर्स, प्रोव्हिन्सच्या केसमध्ये जिल्हा बोर्ड, नगरपालिका, विद्यापीठे एट्सेट्रा. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊन बघूया. तो म्हणजे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 किंवा त्यालाच आपण मोर्ले मिंटो रिफॉर्म्स असं सुद्धा म्हटलो. तर लॉर्ड मोर्ले हे काय होते, सेक्रेटरी ऑफ स्टेट हे विचारलं गेलं आहे आधी. आणि मिंटो हे कोण होते, लॉर्ड मिंटो, तर ते होते आपले व्हाईसरॉय जे आहेत तर ते होते. पुढचा पार्ट बघूया आपण की 1909च्या इंडियन काउन्सिल ॲक्ट किंवा मोर्ले मिंटो रिफॉर्मने काय केलं. ठीक आहे. एकतर काउन्सिलचा आकार वाढवला, बरोबर, काउन्सिलचा आकार वाढवला म्हणजे काय केलं, सेंट्रल आणि प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा आकार वाढवला. सेंट्रल काउन्सिलमधील सदस्य संख्या 16वरून 60 करण्यात आली. ह्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके. सेंट्रल काउन्सिलमध्ये प्रांतीय काउन्सिलमधले मात्र सर्वत्र संख्या समान नव्हती. पुढे बघा, मेजॉरिटी. सेंट्रल काउन्सिलमध्ये ऑफिशियल मेजॉरिटी होती. सेंट्रल काउन्सिलमध्ये ऑफिशियल मेजॉरिटी कायम ठेवण्यात आली. परंतु प्रांतीय काउन्सिलमध्ये नॉन ऑफिशियल मेजॉरिटी ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर डिलिबरेटिव्ह फंक्शन किंवा चर्चात्मक कार्य आता वाढली. म्हणजे दोन्ही स्तरावरील काउन्सिलला चर्चा करण्याची कार्य वाढवण्यात आली. उदाहरणार्थ, सदस्यांना आता सप्लिमेंटरी क्वेश्चन्स किंवा पुरवणी प्रश्न विचारण्याची आणि बजेटवर रिझोल्युशन मांडण्याची परवानगी जी आहे तर ती आता मिळाली होती. त्याचबरोबर 1909च्या ॲक्टचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, तर तो म्हणजे कार्यकारी परिषद जी आहे, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, तर त्याच्यामध्ये भारतीयांना पहिल्यांदाच स्थान जे आहे तर ते दिलेलं आहे. अशा पद्धतीनं सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत म्हणजेच एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये सामील होणारे पहिले भारतीय झाले होते आणि त्यांची लॉ मेंबर म्हणून नियुक्ती जी आहे तर ती झालेली आहे. कम्युनल रिप्रेझेंटेशन. मुस्लिमांसाठी सेपरेट इलेक्टोरेट किंवा स्वतंत्र मतदारसंघ ही संकल्पना स्वीकारून जातीय प्रतिनिधित्व सुरू करण्यात आले. ओके. त्यामुळे लॉर्ड यांना फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे. पण त्याचबरोबर या ॲक्टने सेपरेट रिप्रेझेंटेशन प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशन आणि चेंबर्स ऑफ कॉमर्स, युनिव्हर्सिटीज आणि जमीनदार यांनासुद्धा दिलेलं आहे. पुढे बघूया आपण, तो म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 किंवा त्याला आपण काय म्हणतो की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म असं सुद्धा म्हणतो. एक लक्षात घ्या, 20 ऑगस्ट 1917 ब्रिटिश गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं फर्स्ट टाईम की इट्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ ग्रॅज्युअल इंट्रोडक्शन ऑफ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन इंडिया. त्यावेळी सांगितलं की आम्ही हळूहळू इथं रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देणार आहे 1917. दिस ॲक्ट ऑल्सो नोन ॲज मॉन्टफोर्ड रिफॉर्म्स असं म्हटलं जातं, कारण की मॉन्टेग्यू हा कोण होता, सेक्रेटरी ऑफ स्टेट, आणि लॉर्ड चेम्सफोर्ड कोण होता, तर व्हाईसरॉय होता. त्याचबरोबर ना आता आपण ह्या ॲक्टचे फीचर्स बघूया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919चे फीचर्स आपण बघूया.
क्लासिफिकेशन ऑफ सब्जेक्ट्स डन ऑन द बेस ऑफ डिव्हॉल्युशन रूल्स फ्रेम्ड अंडर दिस ॲक्ट. ओके, या ॲक्टनं काय केलं होतं तर सब्जेक्ट 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड केले. कुठले कुठले? एक तर सेंट्रल सब्जेक्ट आणि दुसरं होतं प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट. ओके, पण गव्हर्नमेंटचं स्ट्रक्चर मात्र युनिटरी होतं. परत रिपीट करतो की सेंटरनं हँडल करायची सब्जेक्टची एक लिस्ट बनवली. ओके, अशा पद्धतीनं. आणि प्रोव्हिन्सेस म्हणजे राज्याने हँडल करायच्या विषयांची लिस्ट बनवली. पण हे असूनसुद्धा सेंटरच काय होतं की सुप्रीम जे आहे तर ते होतं. त्याचबरोबर डायरकी इन प्रोव्हिन्स आणली. डायरकी म्हणजे काय लक्षात घ्या. तर डायरकी म्हणजे काय तर सगळे जे विषय आहेत सगळे या विषयांना हँडल कसं करायचं म्हणजे ते विषय कुठल्याही यंत्रणेमार्फत राबवायचे तर ह्याच्या संदर्भातली जे डिफरन्स आहे तो डायरकी बघू आपण. एकतर सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्सपोर्ट सब्जेक्ट जे आहेत तर ते गव्हर्नरद्वारे मिनिस्टरच्या मदतीनं म्हणजे मंत्र्यांच्या मदतीनं ॲडमिनिस्टर केले जायचे. ओके, आणि हे मिनिस्टर काय होते लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला रिस्पॉन्सिबल होते. असे कुठले सब्जेक्ट आहेत? हेल्थ, एज्युकेशन, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, पब्लिक वर्क, ॲग्रिकल्चर एट्सेट्रा. ठीक आहे, प्रोव्हिन्समध्ये आणलेले आहे डायरकी. आता ट्रान्सपोर्ट सब्जेक्टनंतर दुसरे होते रिझर्व्ड सब्जेक्ट. हे काय होते गव्हर्नर त्याच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलकडे होते जे आता लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला रिस्पॉन्सिबल नव्हते. ओके, त्याच्यामध्ये कुठले कुठले येतात? पोलीस, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस, प्रिझन्स, लँड रेव्हेन्यू, फायनान्स एट्सेट्रा. ओके, ह्याच्यानंतर ह्याला डायरकी असं म्हटलं जातं. डायरकी हा ग्रीक वर्ड आहे बरोबर, त्यालाच आपण डबल रूल असं सुद्धा म्हणतो, पण हा अनसक्सेसफुल ठरलेला आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 ह्याच्यामधली अजून एक गोष्ट आपण बघणार आहे ती म्हणजे कुठली की या ॲक्टमध्ये बायकॅमेरल लेजिस्लेचर आणलं म्हणजे द्विगृही सभागृह जे म्हणतात कायदेमंडळ तर ते सेंटरला आणलं बरोबर. बघा 1919 ॲक्टनं काय केलं डायरकी आणली प्रोव्हिन्समध्ये म्हणजेच प्रांतीय सरकारमध्ये आणि काय केलं बायकॅमेरल लेजिस्लेचर किंवा त्याला आपण द्विगृही सभागृह जे म्हणतो तर ते कुठं आणलेलं आहे सेंटरला आणलेलं आहे. ओके, त्यामुळे इंडियन काउन्सिल जी होती लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ज्याला आपण मिनी पार्लिमेंट म्हणायचो तर ती त्याच्या ठिकाणी काउन्सिल ऑफ स्टेट त्याला आपण अप्पर हाऊस म्हणतो तर ते आलं आणि लोअर हाऊस म्हणजेच लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अशा पद्धतीनं आलं. ह्या दोन्ही हाऊसेसमधील मेजॉरिटी मेंबर्स डायरेक्ट इलेक्शनने निवडले गेले हे एक लक्षात ठेवा. आत्ता जर राज्यसभामध्ये काय होतं इनडायरेक्ट इलेक्शन आहे आणि लोकसभेमध्ये डायरेक्ट इलेक्शन आहे, पण त्यावेळेच्या दोन्ही हाऊसमध्ये काय होतं की डायरेक्ट इलेक्शन होतं. त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जे आहे तर आता त्याच्यामध्ये 6 मेंबरपैकी 3 मेंबर इंडियन पाहिजे होते. 1909च्या ॲक्टनं एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये 1 इंडियन मेंबर आणला, पण त्या 1चं आता 3 झाले 1919 ॲक्टनुसार कमांडर इन चीफ वगळून. त्याचबरोबर कम्युनल रिप्रेझेंटेशन जे आहे तर त्याचा स्कोप वाढवण्यात आलेला आहे. सेपरेट इलेक्टोरेट देण्यात आले कुणाकुणाला शीख, इंडियन ख्रिश्चन, अँग्लो इंडियन्स आणि युरोपियन. शीख, इंडियन ख्रिश्चन, अँग्लो इंडियन्स आणि युरोपियन यांना सेपरेट इलेक्टोरेट ह्यामध्ये देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर फ्रँचाईज म्हणजे वोटिंगचे जे अधिकार आहेत मताधिकार हे लिमिटेड लोकांनाच देण्यात आले आणि ही जी फ्रँचाईज म्हणजे वोटिंगचे अधिकार आहेत मतदानाचे अधिकार आहे किंवा मताधिकार जो आपण म्हणतो लोकशाहीचा जो पाया आहे तर तो प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन ह्याच्यावर आधारित होता. त्याचबरोबर 1919 ॲक्टनं लंडनमध्ये हाय कमिशनर फॉर इंडिया हे नवीन पद करण्यात आलं आणि सेक्रेटरी ऑफ स्टेटकडचे काही विषय आहेत ना किंवा फंक्शन्स कार्य आहेत तर ती हाय कमिशनरकडे देण्यात आली. 1919च्या ॲक्टनुसार 1919च्या ॲक्टनुसार काय केलं पब्लिक सर्व्हिस कमिशन स्थापन करण्याची तरतूदसुद्धा इथं करण्यात आलेली आहे. त्यामुळं सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन 1926मध्ये सिव्हिल सर्वंट्सच्या रिक्रुटमेंटसाठी स्थापन करण्यात आली आहे. या ॲक्टनी 1919च्या ॲक्टनी फर्स्ट टाईम प्रोव्हिन्शियल बजेट सेंट्रल बजेटपासून सेपरेट करण्यात आलं आणि प्रोव्हिन्शियल लेजिस्लेचरना स्वतःचे बजेट इनॅक्ट करण्याचा अधिकार जो आहे तर तो इथं देण्यात आलेला आहे. आणि स्टॅच्युटरी कमिशन म्हणजेच काय तर हा ॲक्ट लागू झाल्यानंतर
हा ॲक्ट लागू झाल्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 1919चा ॲक्ट लागू झाल्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 1929पर्यंत त्याच्या वर्किंगची इन्क्वायरी करण्यासाठी स्टॅच्युटरी अपॉइंटमेंट कमिशन अपॉइंट करायची प्रोव्हिजन करण्यात आली आणि ह्याच्यावर आधारितच पुढे सायमन कमिशन आलं. बरोबर आहे. सायमन कमिशन सर्वांना माहीत आहे. सायमन गो बॅक त्या नारा, बरोबर, आपण हिस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत खूप वेळा वाचलं आहे. ते सायमन कमिशनची तरतुदी 1919च्या ॲक्टमध्ये म्हणजे मॉन्टफोर्ड ॲक्टमध्ये दिल्यात आली. त्याचबरोबर 1919च्या ॲक्टने चेंबर्स ऑफ प्रिन्सेस म्हणजे नरेंद्र मंडळ स्थापन करण्याची प्रपोजल देण्यात आलं आणि ही 1921मध्ये चेंबर किंवा इनॉग्रेट झालेली आहे. ह्याच्यामध्ये 120 मेंबर्स होते, 108 प्रिन्सेस ऑफ स्टेट्स होते आणि 12 रिप्रेझेंटेटिव्ज जे आहेत तर ते इथं होते. आणि व्हॉइसरॉय गव्हर्नर जनरल याचे हेड होते. व्हॉइसरॉय किंवा गव्हर्नर जनरल याचे हेड होते. ब्रिटिश इंडिया आणि प्रिन्सली स्टेट्समधील कॉमन इंटरेस्ट मॅटर्सवर कन्सल्टेशनसाठी ही बॉडी होती. बरोबर. आपण चेंबर ऑफ प्रिन्सेस बघतो. याच्यामध्ये ब्रिटिश इंडिया आणि प्रिन्सली स्टेट जे संस्थान होते तर त्यांच्या डिस्कशनसाठी होती. 120 मेंबर, 108 प्रिन्सेस होते, राजे होते आणि 12 प्रतिनिधी होते आणि व्हॉइसरॉय जे होते तर त्याचे हेड होते. 1921मध्ये ती इनॉग्रेट झालेली आहे. आता सायमन कमिशनबद्दल आपण काही गोष्टी बघूया. ते म्हणजे याची जी घोषणा आहे नोव्हेंबर 1927मध्ये नियोजित वेळेच्या आधी आपण बघितलं होतं. नियोजित वेळ 1929 होती जी आता 1927मध्ये स्थापन झाली. ब्रिटिश सरकारनं सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय 7 मेंबर जे आहे तर वैधानिक आयोगाची स्टॅच्युटरी कमिशनची घोषणा केली होती. याचा उद्देश काय होता? भारताच्या नवीन संविधानांतर्गत परिस्थितीचा अहवाल देणे हाचा मुख्य उद्देश होता. पण यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. सर्व सदस्य ब्रिटिश असल्याने राजकीय पक्षांनी याच्यावर बहिष्कार टाकला. आता शिफारसी बघूया आपण. 1930मध्ये आपला अहवाल सादर केला यांनी. बघा 1927चं कमिशन आणि 1930मध्ये काय केलं? अहवाल दिला. त्यांनी काय केलं? डायरकी द्विदल शासन पद्धत रद्द करावी. आपण डायरकी बघितलं होतं काय? ट्रान्सपोर्ट सब्जेक्ट, रिझॉर्ट सब्जेक्ट. ती डायरकी आली कधी? 1919च्या ॲक्टनं. कुठे आली तर ती प्रोव्हिन्समध्ये आली. बरोबर. अशा पद्धतीने मित्रांनो आपला अभ्यास झाला पाहिजे. प्रत्येक ॲक्टमध्ये काय वेगळेपण आहे, तो ॲक्ट कशासाठी ओळखला जातो किंवा त्याच्यामधले सुधारणा कशा झाल्या, कुठली तरतूद एका ॲक्टमध्ये होती पुढच्या ॲक्टमध्ये बदलली किंवा पूर्णपणे काढून टाकली, हा अभ्यास या टॉपिकच्या बाबतीत झाला पाहिजे. बरोबर. आता पुढे बघूया आपण. अजून काय केलं? सायमन कमिशननी प्रांतामध्ये जबाबदार सरकारचा विस्तार करण्याची आणि ब्रिटिश भारत आणि संस्थांचे फेडरेशन स्थापन करण्याची शिफारस केली. तसेच कम्युनल इलेक्टोरेट कंटिन्यू ठेवण्यासाठी ही सुद्धा शिफारस त्यांनी केलेली आहे. पुढील प्रक्रिया काय? या शिफारसींवर चर्चा करण्यासाठी ब्रिटिश सरकार, ब्रिटिश भारत आणि भारतीय संस्थानांच्या प्रतिनिधींच्या 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स, गोलमेज परिषद आपण म्हणतो, तर त्या आयोजित केल्या ह्या सायमन कमिशननुसार. आणि याच चर्चेच्या आधारे व्हाईट पेपर ऑन कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म तयार करण्यात आला आणि तो ब्रिटिश संसदेच्या जॉईंट सिलेक्शन कमिटीकडे पाठवण्यात आला. या कमिटीच्या शिफारसी काही बदलांसह गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935मध्ये समाविष्ट करण्यात आल्या. आता आपण कम्युनल अवॉर्ड किंवा जातीय निवाडा बघूया. 1932चा ऑगस्ट जो आहे ना तर त्याच्यामध्ये ब्रिटिश पंतप्रधान त्यावेळेचे रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी काय सांगितलं? अल्पसंख्याकांच्या प्रतिनिधीसाठी योजना जाहीर केली ज्याला आपण कम्युनल अवॉर्ड असं म्हणतो अल्पसंख्याकांसाठी. ठीक आहे. विस्तार काय होता? या निवाड्याने केवळ मुस्लिम, शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ ठेवले का? तर नाही. तर ते आता डिप्रेस क्लास, शेड्यूल क्लास किंवा हरिजन किंवा बहुजन वर्ग ज्याला म्हणतात तर त्यापर्यंत हे वाढवले गेले. गांधीजींनी याच्या संदर्भात विरोध केला. दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याच्या निर्णयामुळे गांधीजी व्यथित झाले होते. त्यांनी या निर्णयाच्या विरोधात पुण्याच्या येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण किंवा फास्ट अनटू डेथ असं केलं. त्याच्यामुळं आणि या शेड्यूल डिप्रेस क्लाससाठी आंबेडकरांनी मात्र पाठिंबा दर्शवला होता आणि त्याच्यामुळं काँग्रेसचे नेते आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यात एक करार झाला ज्याला आपण पुना पॅक्ट किंवा पुणे करार असं म्हणतो. आणि या करारानुसार काय झालं की
जॉईंट इलेक्टरेट म्हणजे डिप्रेस क्लाससाठी स्वतंत्र मतदारसंघ न ठेवता हिंदूंसाठी एक संयुक्त मतदारसंघ कायम ठेवण्यात आला किंवा जॉईंट इलेक्टरेट. परंतु डिप्रेस क्लाससाठी राखीव जागा रिझर्व सीट्स ज्या आहेत त्या देण्यात आल्या. ह्याच करारातील तरतुदीपुढे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935मध्ये घेण्यात आलेल्या आहेत. आता आपण पुढे जाऊन बघूया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 हा कायदा भारतातील पूर्णतः जबाबदार सरकार किंवा रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट स्थापन करण्याच्या दिशेने दुसरा महत्त्वाचा टप्पा जो आहे तर तो होता. हा एक अत्यंत विस्तृत आणि मोठा दस्तऐवज होता. 1935चा ॲक्ट हा खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण पुढे जसं जाऊ तसं समजेल ह्या ॲक्टवरच आधारित खूप साऱ्या तरतुदी आपण भारतीय संविधानामध्ये घेतल्या आहेत. त्यामुळे हा महत्त्वाचा आहे. आणि ह्याच्यामध्ये 321 कलमं होते आणि 10 परिशिष्ट किंवा 10 शेड्यूल्स जे आहेत ते दिसून येतात. 1935च्या ॲक्टचं वैशिष्ट्य काय बघा. या कायद्यानं एक ऑल इंडिया फेडरेशन स्थापन करण्याची तरतूद केली होती आणि प्रांत आणि संस्थांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. भारत सरकार कायदा किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेत महत्त्वाचे बदल घडून आणण्यात आले. एकतर बघा सत्तेचं विभाजन केलं या ॲक्टनं. का केंद्र आणि प्रांत यांचं सत्तेचं विभाजन 3 सूचीमध्ये करण्यात आलं. याआधी आपण बघितलं की 2 सूची झाल्या होत्या, पण 3 सूची केल्या. त्याच्यामध्ये फेडरल लिस्ट किंवा केंद्र सूचीच्यामध्ये 59 विषय होते, प्रोव्हिन्शियल लिस्ट किंवा प्रांतिक सूचीच्यामध्ये 54 विषय होते आणि कॉन्करंट लिस्ट किंवा समवर्तीच्या ह्याच्यामध्ये 36 विषय दिसून येतात. उर्वरित अधिकार रेसिड्युअल पॉवर जे आहेत तर ते व्हॉइसरॉयकडे देण्यात आले आणि मात्र संस्थाने किंवा प्रिन्सली स्टेट यात सामील झालेली नाही. त्यामुळे प्रस्तावित फेडरेशन जी आहे तर ती कधीही अस्तित्वात आली नाही. प्रांतीय स्वायत्तता किंवा प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी बघा, प्रांतातील द्विदल शासन दायरगी रद्द केली आणि त्याच्याऐवजी प्रांतीय स्वायत्तता लागू केली. राज्यपालांना किंवा गव्हर्नरला प्रांतीय विधिमंडळ जबाबदार असलेल्या मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार काम करणे बंधनकारक करण्यात आले. ही व्यवस्था 1937मध्ये चालू झाली आणि 1939मध्ये बंद झाली. ओके. केंद्रात द्विदल शासन किंवा डायरकी ॲट सेंटर. केंद्रात राखीव रिझर्व आणि सोपवलेले ट्रान्सफर्ड विषय अशी द्विदल शासन पद्धती स्वीकारण्याची तरतूद होती, परंतु ही तरतूद कधीही अंमलात आलेली नाही. यानंतरचा विषय तो म्हणजे बायकॅमेरल. 11 पैकी 6 प्रांतांमध्ये बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत किंवा युनायटेड प्रोव्हिन्स ह्याच्यामध्ये द्विगृही सभासद कायदेमंडळ करण्यात आले. त्याच्यामध्ये विधान परिषद किंवा अप्पर हाऊस आणि विधानसभा म्हणजेच लोअर हाऊस यांचा समावेश होता. 1935च्या ॲक्टनं अजून काय केलं, स्वतंत्र मतदारसंघ कुणासाठी, शेड्यूल कास्ट, महिला, कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ देऊन जातीय प्रतिनिधित्वाचा विस्तार केलेला आहे. त्याचबरोबरीनं काउन्सिल ऑफ इंडिया बरोबर, काउन्सिल ऑफ इंडिया जो 1858च्या ॲक्टनं स्थापन केलेली काउन्सिल ऑफ इंडिया जी आहे तर ती रद्द केली आणि भारत मंत्रालय किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेटला सल्लागाराची एकच टीम देण्यात आली. आधी काय होतं, सेक्रेटरी ऑफ स्टेटला काउन्सिल पण होते. मतदानाचा जो अधिकार आहे फ्रँचायझी आहे तर तो मतदानाचा अधिकार वाढवण्यात आला आणि एकूण लोकसंख्येच्या 14% लोकांना आता मताचा अधिकार मिळाला. देशाचे चलन आणि पतन नियंत्रण करण्यासाठी 1935च्या ॲक्टने भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापन करण्याची तरतूद जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. लोकसेवा आयोग किंवा पब्लिक सर्व्हिस कमिशन केवळ फेडरल लोकसेवा आयोगच नाही तर प्रांतीय लोकसेवा आयोग आणि 2 किंवा अधिक प्रांतांसाठी संयुक्त म्हणजेच आपण जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन जे म्हणतो तर ते स्थापन करण्याची तरतूद ही 1935च्या ॲक्टने केली. लक्षात घ्या, हे सर्व जे ॲक्ट्स आहेत ना त्याच्यामध्ये आत्तापर्यंतच्या माझ्या अनुभवानुसार 1909चा ॲक्ट म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मोर्लेमेंटो, 1919चा ॲक्ट त्याला आपण म्हणतो मॉन्टेगो चेम्सफोर्ड, 1935चा आणि 1947चा या ॲक्टवर प्रश्न विचारण्याची फ्रिक्वेन्सी थोडी जास्त आहे. त्याच्यामुळे यांचं व्यवस्थित पाठांतर करा. आता आपण परत बघूया. 1935च्या ॲक्टनुसार फेडरल कोडच्या ॲक्टनुसार 1935च्या ॲक्टनुसार फेडरल कोर्ट स्थापन करण्याची तरतूद केली आणि 1937मध्ये फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली. एक सेपरेशन ऑफ बुर्मा
भारतापासून बर्मा म्हणजे आता जे म्यानमार आहे ते वेगळं करण्यात आलं. ठीक आहे. त्याचबरोबर नवीन प्रांत किंवा न्यू प्रोव्हिन्सेस ओडिसा, सिंध असे 2 नवीन प्रांत 1935च्या ॲक्टनुसार करण्यात आले आहेत. अल्पसंख्याक संरक्षण किंवा मायनॉरिटी प्रोटेक्शन, अल्पसंख्याकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तरतुदी केल्या गेल्या. फेडरल रेल्वे ऑथॉरिटी, रेल्वेच्या प्रशासनासाठी याची स्थापना करण्यात आलेली आहे. फेडरल रेल्वे ऑथॉरिटीची. ऑडिटर जनरल, केंद्र आणि प्रांताच्या हिशोबाची तपासणी करण्यासाठी ऑडिटर जनरलच्या नियुक्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा म्हणजेच इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 ब्रिटिश राजवटीचा अंत आणि भारताच्या फाळणीशी संबंधित हा महत्त्वाचा कायदा होता. ॲटलीची घोषणा म्हणजेच ॲटलीज डिक्लरेशन 20 फेब्रुवारी 1947 जी आहे, तर त्या दिवशी ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांनी जाहीर केले की 30 जून 1948पर्यंत ब्रिटिश राजवट संपेल आणि सत्ता भारतीयांकडे सोपवली जाईल. मुस्लिम लीगची मागणी काय होती की या घोषणेनंतर मुस्लिम लीगनं देशाच्या फाळणीची मागणी केली डायरेक्ट. ओके. त्यामुळं माउंटबॅटन यांनी काय केलं, 3 जून 1947 रोजी भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी फाळणीची योजना मांडली. ही योजना काँग्रेस आणि मुस्लिम लीगनं स्वीकारली. कायद्याची प्रक्रिया काय आहे बघा. भारतीय स्वातंत्र्याचं विधेयक जे आहे हे 4 जुलै 1947 रोजी ब्रिटिश संसदेत मांडण्यात आलं. 18 जुलै 1947 रोजी राजाची संमती मिळाली याला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी अंमलात आला. आपण जे म्हणतो की आपल्याला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं, याचाच अर्थ काय, ह्या इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट काय झाला, ह्या दिवशी लागू झाला, म्हणून आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आता पुढे बघूया आपण इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट किंवा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 याच्यामध्ये काय तरतूद आहेत. एकतर एंड ऑफ ब्रिटिश रूल, या कायद्याने भारतातील ब्रिटिश रूल संपवला आणि 15 ऑगस्ट 1947 पासून भारताला एक स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून घोषित केले. त्याचबरोबर पार्टिशन ऑफ इंडिया, या कायद्याने भारताची फाळणी पार्टिशनची तरतूद केली आणि भारताने पाकिस्तान यांना स्वतंत्र डॉमिनियन स्थापन करण्याची तरतूद इथे दिली आणि त्यांना ब्रिटिश कॉमनवेल्थमधून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य देखील इथे दिलेलं आहे. त्याचबरोबरीनं व्हाईसरॉयचं जे पद आहे ते रद्द करण्यात आलं आणि प्रत्येक डॉमिनियनसाठी एक गव्हर्नर जनरल नियुक्त करण्यात आला आणि ही नियुक्ती ब्रिटिश राजाकडून डॉमिनियन कॅबिनेटच्या सल्ल्याने केली जाणार होती. बरोबर. त्याचबरोबर दोन्ही देशांच्या घटना परिषदा म्हणजेच कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्वतःची राज्यघटना तयार करण्याचे आणि स्वीकारण्याचे पण अधिकार त्यांना दिले होते. त्या ब्रिटिश संसदेचा कोणताही कायदा अगदी इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट देखील रद्द करू शकत होता. बरोबर. लेजिस्लेटिव्ह ऑथॉरिटी, जोपर्यंत नवीन राज्यघटना होत नाही तोपर्यंत दोन्ही डॉमिनियनच्या घटना परिषदांना त्यांच्या प्रदेशासाठी कायदे करण्याचे, लेजिस्लेट करण्याचे अधिकार देण्यात आले. 15 ऑगस्ट 1947 नंतर ब्रिटिश संसदेचा कोणताही कायदा भारतीय डोमिनियन्सला लागू होत नव्हता, जोपर्यंत स्वतःचे कायदेमंडळ स्थापन होणार नाही तोपर्यंत. त्याचबरोबरीनं सेक्रेटरी ऑफ स्टेट नावाचं जे पद होतं, तर ते पद रद्द केलं आणि त्याची कार्य सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर कॉमनवेल्थ अफेअरकडे देण्यात आली. त्याचबरोबरीनं 1947च्या ॲक्टनं लॅप्स ऑफ पॅरामाउंटसी म्हणजेच काय, भारतीय संस्थानावरील प्रिन्सली स्टेट्सवरील आणि आदिवासी क्षेत्र ट्रायबल एरिया जो आहे त्याच्यावर ब्रिटिशांचं वर्चस्व, पॅरामाउंटसी आणि करार संपुष्टात आलेले आहेत. फ्रीडम टू प्रिन्सली स्टेट्स, भारतीय संस्थानांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचे किंवा स्वतंत्र राहण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. गव्हर्नन्स बाय 1935 ॲक्ट, नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत प्रत्येक डॉमिनियनचा राज्यकारभार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 नुसार चालवला जाईल अशी तरतूद केली. डॉमिनियन्सना या कायद्यात बदल करण्याचे अधिकार देखील होते. व्हेटो पॉवर, ब्रिटिश राज्याचा विधेयक नाकारण्याचा किंवा व्हेटो बिल अधिकार काढून घेण्यात आला. मात्र गव्हर्नर जनरलकडे ब्रिटिश राजाच्या नावाने कोणत्याही विधेयकाला संमती देण्याचे पूर्ण अधिकार ठेवण्यात आले. कॉन्स्टिट्युशनल हेड, गव्हर्नर जनरल आणि
प्रांतीय राज्यपालांना राज्याचे घटनात्मक किंवा नाममात्र प्रमुख कॉन्स्टिट्युशनल हेड म्हणून नियुक्त केले. त्यांना सर्व बाबींमध्ये त्यांच्या संबंधित मंत्रिमंडळाच्या काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक होते. आणि इंग्लंडचा जो राजा आहे तर त्याच्या शाही पदव्यांमधून एम्परर ऑफ इंडिया म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट हा शब्द आता वगळण्यात आला, कारण की ते ब्रिटिश साम्राज्य हे आता राहिलं नव्हतं. त्याचबरोबरीने 1947च्या ॲक्टनुसार सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेटद्वारे नागरी सेवांमधील किंवा सिव्हिल सर्व्हिसमध्ये नियुक्त्या आणि जागांचे आरक्षण आता बंद करण्यात आलं. ओके. पण यापूर्वी जे होते नियुक्त झाले सदस्य त्यांना मात्र फायदे मिळणार असं जाहीर करण्यात आलेलं आहे. आता आपण पुढे जाऊन बघूया की इंटरिम गव्हर्नमेंट आणि फर्स्ट कॅबिनेट ऑफ इंडिपेंडंट इंडिया. एक लक्षात घ्या की संविधान निर्मिती चालू झाल्यावर एक इंटरिम गव्हर्नमेंट किंवा तात्पुरतं मंत्रिमंडळ बनवण्यात झालं, ज्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते. ते व्हाईस प्रेसिडेंट होते काउन्सिलचे. त्यांच्याकडे एक्सटर्नल अफेअर्स आणि कॉमनवेल्थ रिलेशन ही खातीसुद्धा होती. हे बघा, जे इंटरिम गव्हर्नमेंटचे जे सदस्य होते ते व्हाईसरॉयचं जे कार्यकारी मंडळ होते तर त्याचे सदस्य होते. आणि व्हाईसरॉय जो आहे तर तो आता हेड ऑफ द काउन्सिल राहिला. आणि जवाहरलाल नेहरू जे आहेत तर त्यांना व्हाईस प्रेसिडेंट जे आहे तर ते काउन्सिलचं करण्यात आलेलं आहे. आता आपण इंटरिम गव्हर्नमेंट परत एकदा बघूया की जवाहरलाल नेहरू व्हाईस प्रेसिडेंट होते काउन्सिलचे, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आणि कॉमनवेल्थ रिलेशन हे होते. बघा, असं तुम्ही लक्षात ठेवा थोडं पर्सनॅलिटीवर की नेहरू हे थोडेसे चांगलं इंग्लिश बोलायचे, बाहेर फिरायचे, त्यामुळे त्यांना एक्सटर्नल अफेअर्स आणि कॉमनवेल्थ रिलेशन म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन सांभाळण्याचं काम थोडं दिलं होतं. सरदार पटेल हे काय होते, होम आणि इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग हे त्यांच्याकडे होतं. राजेंद्र प्रसाद काय होतं ते त्यांच्याकडं फूड आणि ॲग्रिकल्चर हे राजेंद्र प्रसाद यांच्याकडे होतं. जॉन मथाई यांच्याकडे इंडस्ट्रीज अँड सप्लाय होतं. जगजीवन राम यांच्याकडे लेबर्स होतं. सरदार बलदेव सिंग यांच्याकडे डिफेन्स होतं. C.H. भाभा यांच्याकडे वर्क्स, माइन्स, पॉवर या गोष्टी होत्या. लियाकत अली खान यांच्याकडे फायनान्स होतं. अब्दुल रब निश्तार यांच्याकडे पोस्ट आणि एअर होतं. असफ अली यांच्याकडे रेल्वे आणि ट्रान्सपोर्ट या गोष्टी होत्या. C. राजगोपालाचारी यांच्याकडे एज्युकेशन आणि आर्ट हे होतं. I. चुंद्रीकार यांच्याकडे कॉमर्स होतं. गजनफर अली खान यांच्याकडे हेल्थ होतं. आणि जोगेंद्रनाथ पंटल यांच्याकडे लॉ होता. बरोबर. आता बघा, इंटरिम गव्हर्नमेंटनंतर पहिलं कॅबिनेट बनलं 1947ला, ज्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरूंकडं काय प्राईम मिनिस्टर झाले. ते एक्सटर्नल अफेअर्स, कॉमनवेल्थ जे की आधीची खाती सेम होती आणि फक्त त्यांच्याकडे अजून एक सायंटिफिक रिसर्च नावाचं एक खातं इथं आलेलं आहे. पुढे बघूया आपण सरदार वल्लभभाई पटेल. सेम त्यांच्याकडे होम आधी पण होतं, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग आलं आणि आता स्टेट्स हे एक नवीन खातं आलं. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे फूड अँड ॲग्रिकल्चर होतं, आपण इथं बघितलं, जे की आता राजेंद्र प्रसादांचे फूड अँड ॲग्रिकल्चर कॉन्स्टंट राहिलं. जॉन मथाई यांच्याकडे आपण काय बघितलं होतं की इंडस्ट्रीज आणि सप्लाय होतं, जे आता जॉन मथाई यांच्याकडे रेल्वे आणि ट्रान्सपोर्ट हे त्यांच्याकडे आलेलं आहे. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याकडे काय होतं, एज्युकेशन होतं. बघा काय होतं, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याकडे एज्युकेशन, जे खातं आधी C. राजगोपालाचारी यांच्याकडे होतं. बरोबर, C. राजगोपालाचारी यांच्याकडे हे खातं होतं एज्युकेशनचं, जे आता मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याकडे गेलं. R.K. षण्मुगम चेट्टी यांच्याकडे काय होतं आहे, फायनान्स आहे. आणि फायनान्स आधी कोणाकडे होतं बघितलं आपण, लियाकत अली खान यांच्याकडे फायनान्स होतं, जे आता कोणाकडे आलेलं आहे, R.K. षण्मुगम चेट्टी यांच्याकडे आलेलं आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्याकडे लॉ आलं, आपल्याला सर्वांना माहिती आहे 1947मध्ये त्यांच्याकडे लॉ आलं, जे की आधी जोगेंद्रनाथ मंडळ यांच्याकडे इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये होतं. जगजीवन राम यांच्याकडे लेबर होतं आणि जगजीवन राम इंटरिम गव्हर्नमेंटसुद्धा यांच्याकडेच लेबर होतं. सरदार बलदेव सिंग यांच्याकडे डिफेन्स आहे
आणि इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा त्यांच्याकडेच डिफेन्स दिसून येतं. राजकुमारी अमृतकर यांच्याकडे हेल्थ खातं जे आहे तर ते आलं फर्स्ट कॅबिनेटमध्ये. आणि हे गजनफर अली खान यांच्याकडे हेल्थ खातं आधी होतं. C.H. भाभा यांच्याकडे कॉमर्सचं खातं आलं, जे की आधी कोणाकडे होतं? कॉमर्सचं खातं कोणाकडे आहे बघा, तर ते आहे I. चुंद्रीकार यांच्याकडे आलं. रफी अहमद किडवाई यांच्याकडे कम्युनिकेशनचं खातं आलं. त्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याकडे इंडस्ट्रीज आणि सप्लाय हे खातं आलेलं आहे, जे की आधी जॉन मथाईंकडं होतं. V.N. गाडगे यांच्याकडे वर्क, माइन्स आणि पॉवर हे होतं, जे की आधी C.H. भाभा यांच्याकडे होतं. अशा पद्धतीनं हा एक चॅप्टर आपला संपलेला आहे. आणि ह्याची परत रिवाईज करा. सर्व ॲक्टमध्ये काय तरतुदी आहेत, फ्लॅगशिप तरतुदी काय आहेत, महत्त्वाचे बदल कुठले आहेत, त्याचं एक पाठांतर केलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर इंटरिम गव्हर्नमेंट आणि फर्स्ट कॅबिनेट यांच्यातला डिफरन्स पण थोडासा माहीत असायला हवा. अशा पद्धतीने आपण हा चॅप्टर आता इथे संपवत आहोत.